चला मंडळी, आज बनवूयात कैरीचं इन्स्टंट लोणचं। हे लोणचं थोडंसं आंबट, तिखट, चटपटीत होतं। करायलाही एकदम सोपं आहे। त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापडाने एकदम कोरड्या करून घेतल्या। याचं वजन साधारण अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे। आता या कैरीचं जे वरचा देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि कैरीला असा मध्ये कट द्यायचा। जर कैऱ्या छोट्या असतील साईजनी तर पूर्ण अख्खी जरी किसायला घेतली तरी सुद्धा चालेल। इथे आता मी कैरी कापून घेतली कारण किसायला थोडीशी सोपी पडेल आणि किसताना एकाच दिशेने कैरी किसायची आहे, म्हणजे जो कैरीचा किस आहे तो असा थोडासा जाडसर पडेल। आता लोणच्यासाठी मसाला तयार करूया। त्यासाठी इथे मी 3 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मेथी आणि 1 चमचा मोहरी घेतली। आता हे थोडंसं असं खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। जास्त भाजलं तर जो मसाला आहे तो कडवट होईल आणि लोणच्याची चव कडवट लागेल। आता हे मसाले पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची। आता लोणचं अजून चटपटीत होण्यासाठी इथे मी 6-7 हिरव्या मिरच्या आणि 1 पूर्ण लसणाचा कांदा चॉपरला बारीक करून घेतला। लसूण मिरची जर लोणच्यामध्ये आवडत नसेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल किंवा याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल। आता इथे 1 कप इतकं मी तेल घेतलं। हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं। आता हे तेल पूर्णपणे कोमट झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, पाव चमचा मेथ्या, 1 चमचा बडीशेप आणि पाव चमचा हिंग घालायचं। बारीक केलेलं लसूण मिरची घालूयात आणि गॅसची फ्लेम आहे ती चालू करायची आणि एकदम स्लो ठेवायची आणि आता फक्त लसणीचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं। लसूण करपवून नाही द्यायचं। आता हे सुद्धा आपण थंड करत बाजूला ठेवूयात। आता किसलेल्या कैरीमध्ये अर्धा चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे तयार केलेला मसाला आणि 2 चमचे मीठ घालूयात आणि त्यावर आता जी फोडणी तयार केली ती पूर्णपणे कोमट झाल्यावर घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायचं। म्हणजे जे तेल आहे ते लोणच्याला सगळीकडे लागलं पाहिजे, म्हणजे जे लोणचं आहे ते छान असं टिकेल। आता हे लोणचं आपल्याला तयार झाल्यावर फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, म्हणजे साधारण 1 महिना तरी हे लोणचं टिकतं। कारण कैरीला आपण उन्हामध्ये सुद्धा वाळवलेलं नाही किंवा मीठ लावून त्याचं पाणी सुद्धा काढलेलं नाही, म्हणून हे लोणचं शक्यतो बाहेर नाही ठेवायचं। पहा किती मस्त असा लोणच्याचा कलर आलेला आहे। हे लोणचं खाताना जर जेवणामध्ये आपल्याला या उन्हाळ्यामध्ये जर भाजी करायचा कंटाळा आला, भाजी खायचा कंटाळा आला, तेव्हा जर असं हे लोणचं तोंडी लावायला घेतलं ना तर आपल्याला भाजीची सुद्धा आवश्यकता पडत नाही। आता हे लोणचं एखादा काचेच्या स्वच्छ सुक्या बरणीमध्ये छान असं भरून ठेवायचं। या लोणच्यामध्ये वरपर्यंत तेल ठेवलं नाही तरी सुद्धा चालेल, पण फ्रीजमध्ये ठेवायचं। तर तुम्ही सुद्धा असं लोणचं, कैरीचं सीझन आहे तोपर्यंत नक्की जरूर बनवा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज वसुधा किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।